बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज शिवतीर्थाच्या बाहेर मी नेमका कुठे उभा असणार याची तुम्हाला जागा सांगतो। सेना भवनच्या अगदी समोरच्या रस्त्याला माँसाहेबांच्या पुतळ्याच्या समोर, माँसाहेबांच्या पुतळ्याच्या अगदी समोर मी उभा असेल 5 ते 9 या वेळेमध्ये। ज्या ज्या शिवसैनिकांना शक्य आहे त्यांनी नक्की भेट घ्यावी। 5 ते 9 या वेळेस माँसाहेबांच्या पुतळ्याच्या अगदी समोर मी उभा असणार आहे। सर्वांनी वाजत गाजत यावं आपल्या शिवसेनेचे, उद्धव साहेबांच्या, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सर्वांनी वाजत गाजत यावं। भेटूयात, आपण तिथे भेटूयात। गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेते आपले राऊत साहेब, विनायकजी राऊत साहेब एक विधान करत होते। तुम्ही बारीक लक्ष द्या काय गोष्टी चालल्यात राजकारणामध्ये। वारंवार ते सांगायचा प्रयत्न करत होते की या भारतीय जनता पक्षामध्ये काही हालचाली चालल्यात, विशेषतः कोकणामध्ये काही हालचाली चालल्यात। भारतीय जनता पक्षामध्ये दिसतं तसं आलबेल नाहीये काही। आणि विनायक राऊत साहेबांनी अगदी ते बरोबर हेरलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की दसऱ्यानंतर बरोबर काही भूकंप घडतील। आणि अगदी त्याचा आज प्रत्यय आला। तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, कोकणामधून या 3 तोंडाच्या रावणापैकी एका तोंडाने शरणागती पत्करली। ही 3 तोंडाचं रावण तुम्हाला कळालं असेल सिंधुदुर्गातलं। त्यातल्या एका रावणाने आज शरणागती पत्करली आणि असं ट्विट टाकलं की मला भरपूर प्रेम मिळालं, आता मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतोय। याला एवढं तरी कुणीतरी सांगावं की एवढं साधं राजकारण न कळण्या इतपत महाराष्ट्राची जनता दुधखोळी नाही। तुम्ही काही दिवसांपासून निरीक्षण केलं असाल, हे 3रं तोंड ज्याने आज सक्रिय राजकारणातून संन्यास घेतलाय की हाकलून लावलंय कुणाला माहिती, पण ह्या तोंडाचं जरा दर्शन फार दुर्मिळ झालं होतं। बरेच दिवस हे तोंड काय बाहेर येत नव्हतं। एक छोटं तोंड आणि एक मोठं तोंड, ही 2च तोंड सगळ्या महाराष्ट्राला दिसत होती, पण हे तोंड जरा लपलं होतं। याच्या अगोदर महाराष्ट्राच्या जनतेने तोंड काळं करावं, त्या अगोदर स्वतःचं तोंड लपवलेलं केव्हाही चांगलं, आणि राजकीय सूझबूझ यालाच म्हणतात। आता लक्षात घ्या, बापाने मुलाच्या करिअरसाठी नको नको त्यांचे पाय धरले, नको नको त्यांची हाजी केली, पण शेवटी मुलाला कळालं की बापाचे हे सारे प्रयत्न हे तोकडे आहेत। हे प्रयत्न मला राजकारणात वर आणू शकत नाहीत, कारण दुसऱ्या भावाची बडबड रोज सकाळी सकाळी हा ऐकतोय आणि त्याची किती तडफड चालली ते देखील हा पाहतोय की एवढं सगळं करून पण याचं राजकीय भवितव्य फार धोक्यामध्ये आहे। त्यामुळे हे असलं राजकीय मरण येण्यापेक्षा, मी राजकीय मरण म्हटलं, असलं राजकीय मरण येण्यापेक्षा ते राजकारणातून संन्यास घेणं केव्हाही इथलाच भाग म्हणावं लागेल। याच्याकडे थोडा हा भाग जास्त आहे असंच म्हणावं लागेल, त्याची तारीफ देखील करावी लागेल। कारण लक्षात घ्या, जवळपास आताच्या वेळेस जर खासदारकीला उभा राहिला असता तर 3री टर्म पडली असती, 3री टर्म। आणि राजकारणात 3ऱ्यांदा हायट्रिक मध्ये फेल होणं म्हणजे हायट्रिक मध्ये पडणं हा एक सगळ्यात मोठा, तो तुमच्या करिअरवर लागलेला डाग असतो। त्यामुळे शिवसैनिकांनो, याला माहिती होतं 2 वेळा शिवसेनेच्या विनायक राऊतांच्या समोर हा पडलेला आहे। 3ऱ्यांदा भारतीय जनता पक्ष तिकीटच देणार नाही, कारण भारतीय जनता पक्षामध्ये 3ऱ्यांदा हरणाऱ्या खासदाराला पुन्हा तिकीट दिलं जात नाही। हा त्यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे। आता हे इतिहास किती पाळतात वगैरे हा विषय वेगळा, पण याला माहिती होतं की मला इथली तिकीट मिळणार नाही। त्यामुळे ती बेइज्जती आधी करून घेण्यापेक्षा आपण आपला संन्यास घेतलेला केव्हाही चांगला। त्यामुळे आमचं ते तो अधिकार तुम्ही खेचून घेतलात भारतीय जनता पक्षाने, आणि ते हायट्रिक करण्याचा, याला हायट्रिक करून हरवण्याचा तो आनंदापासून आम्हाला तुम्ही थोडंसं दूर केलं। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, इतिहास साक्षी आहे। इतिहास साक्षी आहे की ज्याने शिवसेनेशी गद्दारी केली त्याचा कदाचित वर्षाचा, 1.25 वर्षाचा, 1.5 वर्षाचा काळ चांगला गेला असेल, जास्तीत जास्त 2 वर्ष पकडा। पण ज्याने शिवसेनेशी गद्दारी केली त्याचं भविष्य, राजकीय भविष्य संपूर्णपणे अंधारात गेलेलं आहे। हा आजवरचा इतिहास आहे, हे लक्षात घ्या। अगदी गणेश नाईकांपासून घ्या, कारण गणेश नाईकांना आमदारकीच्या पलीकडे आजपर्यंत काहीच मिळालं नाही। तुम्ही रामदास कदमापासून घ्या, तुम्ही एकनाथ खडसेंपासून घ्या, तुम्ही नारायण राणे पहा, एकेकाळी 14 आमदार पंजावर निवडून आणणारा हा माणूस आज कुठे आहे? आज याची तुलना कुठल्या प्राण्याशी केली जाते? सोडलाय, याला कशासाठी सोडलाय? महाराष्ट्राची जनता, तमाम जनता ओळखते या सगळ्या 3 तोंडाच्या रावणांना। या सगळ्यांची तुलना तुम्ही पहा, आज हे कुठे आहेत? मग याच्यावरून आता हा जो नवा दाढीवाला बाहेर पडलाय, मेळावे वगैरे घेतोय म्हणे, याचा शेवटचा दसरा मेळावा
झाल्यानंतर ह्यांची देखील अवस्था पुढच्या निवडणुकांनंतर काय असेल याचा विचार करावा. कारण आजवर गेलेल्या बाहेर गेलेल्या लोकांपैकी कधी कोणी पक्षावर धावा ठोकला नव्हता, पण ह्या माणसाने हे भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून बघा, शेवटी तुम्ही तुमचे आमदार घेऊन तुम्ही एखाद्या गटात मर्जर झाला असतात, पक्षात मर्जर झाला असता, आम्हाला काही तकलीफ नव्हती तुमची. पण तुम्ही जो शिवधनुष्यावर, तुम्ही जो पक्षावर दावा ठोकलात तिथे तुम्ही फसलात. आणि भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फक्त राजकारणातून नाही, तुमच्या सगळ्या वैयक्तिक आयुष्यातून देखील उठवलाय. सारा मान मरातब हा भारतीय जनता पक्ष काढणार. आणि भारतीय जनता पक्षामध्ये या गद्दारांची किंमत ही शून्य असते, हे तुम्ही पहा. एकाही गद्दाराला भारतीय जनता पक्षात चांगलं स्थान मिळालेलं नाही. वेळ प्रसंगी स्वतःच्या माणसांना देखील हे खातात. ही विंचू आहेत, विंचूची पिल्लं आहे ही आईला देखील खातात. त्यामुळे इतिहास साक्षी आहे. मला जास्त काही या विषयावर बोलायचं नाही. बरोबर विनायक राऊत साहेबांनी हे हेरलं होतं आणि त्यांनी बरोबर सांगितलं भूकंप घडणार, आणि आज ते ट्विट पडलं. जे काही असेल ते, याच्यातून राणे कुटुंबाच्या अंतर्गतला एक कलह समोर येतो. राणेंनी याची घोषणा केली नाही, छोट्याने घोषणा केली नाही, डायरेक्ट मोठा येऊन ट्विट करतो. ना कुठली पत्रकार परिषद, काहीच नाही, त्याला कुठला बॅकग्राऊंड नाही, काही रेफरन्स नाही. अचानक एखादं ट्विट येतं. म्हणजे राणे कुटुंबात, स्वतःच्या कुटुंबात यांचं काय चाललंय याचं तुम्ही भान ठेवा. आणि मग विचार करा, हा नारायण राणे सिंधुदुर्ग सांभाळणार आहे का? याला स्वतःची आमदारकी वाचवता आली नाही. मुलाची एकमेव आमदारकी घरात शिल्लक असताना 2 ग्रामपंचायतींसाठी हा ग्रामस्थांना धमकावतो. यांची ही अवस्था झाली यांच्या गावामध्ये, आणि हे शिवसेनेशी लढा देणार. विनायक राऊत साहेबांचा पुढचा विजय यांच्या डोळ्यासमोर होता, त्यांना हे माहिती होतं. त्यामुळे आता ही नामुष्की नको, त्यासाठी यांनी हा सगळा सपशेल माघार घेतलेली आहे. आज या शिंदे टोळीचा दसरा मेळावा कसला, याला गद्दार मेळावा म्हणावं लागेल. हा गद्दार मेळावा आझाद मैदानावर यांचं चालू होणार आहे. त्या अब्दुल सत्ताराचा किती जीव खाणार एवढं फक्त सांगा मला. अब्दुल सत्तारला किती तुम्ही टार्गेट दिलायत? त्याने 70 बसेस उभ्या केल्या, त्या 70 बसेस भरणं झालेत. अब्दुल सत्ताराला त्या बसेस भरणं झाल्या, ज्या मागच्या वेळेस अब्दुल सत्तारांनी टार्गेट कंप्लीट करायचं काम केलं होतं. यांचं विवेक पंडित आणि अब्दुल सत्तार या 2 नेत्यांनी शिंदे गटाचा तो मेळावा भरवून दाखवण्याचा एक प्रयत्न केला होता. पण त्या अब्दुल सत्ताराचा तुम्ही जीव किती खाणार आहात हे तरी सांगा. बिचारा एकटाच मेहनत करतोय, तुमचं ग्राउंड भरवायचा प्रयत्न करतोय तो. शिंदे गटाचा हा ही फिरती जत्रा आहे खरं बघायला तर. हा मेळावा वगैरे काय नाही. मागच्या वेळेस BKC, यावेळेस आझाद मैदान, पुढच्या वेळेस गल्ली बोळात कुठल्या तरी करतील किंवा आपल्या घरासमोर करतील. कारण पुढच्या वेळी हा गटतट मर्जर झालेला असेल. बरं, मर्जर नसेल झालं तर त्यांच्या आमदारक्या संपलेल्या असतील, मर्जरचा पण प्रश्न संपला. आमदारक्यांच्या टर्म संपणार 2024 मध्ये. म्हणजे मर्जर वगैरे सगळं सोडून द्या. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगायला सांगितलंय की ते इलेक्शन कमिशन, माफ करा, कोर्टाने सांगितलंय की निवडणुकांच्या आधी निर्णय घ्या. आता तो किती होतो किती नाही हे देवाला माहिती. पण विचार करा, या शिंदे टोळीची अवस्था बघा काय. यांचा हा फिरता मेळावा फिरवतात सगळे. पुढच्या वेळेस भलतीकडचंच ग्राउंड असेल, त्याच्यानंतर ऐरोलीचं ग्राउंड घेतील, त्याच्यानंतर कुठे खारघरचं ग्राउंड घेतील. विचार करा, या असल्यांच्या मागे हे 40 आमदार उभे राहिलेत आणि ह्यांना ती माणसं आणण्यासाठी सांगावं लागतं, चला उद्धव साहेबांचं भाषण आहे, चला बसा 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 बसेसमध्ये बसा. उद्धव साहेबांचं भाषण सांगून हे माणसं घेऊन येतात. त्या माणसांना खबर पण नसते की नेमकं चाललोय कुठे, मुंबई दर्शन कुठे करायला चाललोय. इतकी बिकट अवस्था ह्या गटाची. त्यामुळे शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टी फार काळ चालणार नाहीयेत. जे काही आपल्याला दिसतंय आपल्या डोळ्यासमोर, तुम्ही कुठेही खचून जाऊ नका. कारण हा खचून जाण्यासाठीच हा सारा प्रयत्न केला जातोय. तुम्हाला साऱ्या भंपक बॅनरबाज्या दिसतील, तुम्हाला ते झेंडेबाजी दिसतील, सगळं दिसेल, मोठमोठाले होर्डिंग दिसतील, बाळासाहेबांसमोर असे हात केलेले फोटो दिसतील. म्हणजे बाळासाहेब आणि यांच्यामध्ये काहीच साम्य नाही. एक नाथ एक लव्य, काय 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 यांची नावं त्यांनी करायला सांगितली. अनाथांचा नाथ. या सगळ्यांना हा नाथ अनाथ करून जाणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांना कुठेही आपलं मनोधैर्य खच्ची होऊ द्यायचं नाही. आज शिवतीर्थावर पहा, लाखोंचा जनसमुदाय तुम्ही उसळलेला पहा आणि बघा नेमकी शिवसेना आहे कुठे. मागच्याही वेळेस शिवतीर्थावर सांगितलं होतं साहेबांनी, अरे चुना आयोग जर तुला वाटत असेल शिवसेना कुठे आहे तर पहा मग हे काय आहे, हे काय आहे, हा जनसमुदाय कोण आहे. शिवसेना तर इथेच आहे, लक्षात घ्यावं. जास्त काही या विषयावर न बोलता तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला तुम्ही लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर या. मी मासाहेबांच्या पुतळ्यासमोर पुन्हा सांगतो, मासाहेबांच्या पुतळ्यासमोर बरोबर सेना भवनच्या समोरच्या रस्त्याला मासाहेबांच्या पुतळ्यासमोर 5 ते 9 या वेळेमध्ये उपस्थित असणार आहे. आपण सर्वांनी भेट घेऊयात. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.